हा व्लॉग आहे रामनवमीचा। इकडे मी छान रामलल्लाची पूजा वगैरे करून घेतली आणि गुरुवार असल्यामुळे छान स्वामींची पण पूजा झाली। त्यानंतर आम्ही मंदिरमध्ये गेलो। मंदिरमध्ये आल्या आल्या लगेच आम्हाला जय जय बाप्पा करायचा असतो। इकडे छान रामलल्लाचा जन्म झाला, आरती झाली आणि प्रसाद वगैरे घेऊन घरी आलो आणि सायंकाळला आम्ही असं छान रेडी झालो आणि आज याला रामलल्ला बनवायचं होतं आणि याला रेडी करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता। याच्यासोबत मस्ती करत करत मी याला रेडी करायला घेतलं आणि त्यातल्या त्यात इयरिंग पण आम्हाला काही फिट झाले नाही। नंतर असं छान याला गोड गोड रेडी केलं आणि आज आमच्या हिंगणीमध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं आणि शोभायात्रा पण होतं, म्हणून याला तिकडेच घेऊन गेलो। तिथे नेल्यावर लगेच सर्व पब्लिक याच्याकडे बघायला लागली आणि छान नवीन नवीन नावाने याला आवाज द्यायला लागले आणि पुष्कळ साऱ्या ताई दीदींनी पण याचे फोटोज व्हिडिओज काढून घेतले। मनाला तर एकदम प्राऊड फील झालं, कारण यांची आणि माझी इच्छा होती की याला आपण रामलल्ला बनवून घेऊन जायचं, पण याला पब्लिक दिसलं की हा खूप जास्त चिडचिड करतो, त्यामुळे आम्हाला थोडी भीती पण वाटत होती। पण तसं काहीच झालं नाही। त्यानंतर इथे राम लक्ष्मण सीतांचे आगमन झाले आणि महाआरतीला सुरुवात झाली आणि महाआरतीला खूप जास्त पब्लिक होती। आरती झाल्यानंतर सर्वांनी जल्लोषामध्ये रामनामाचा जय जयकार केला। मनाला तर एकदम पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं आणि मला खूप जास्त अभिमान आहे की मी हिंदू आहे। मला तर हिंदू संस्कृतीमधले सर्व फेस्टिवल सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडतात। मला इकडे बिझी असलेलं बघून माझं बाळ लगेच आपल्या काकांकडे गेलं आणि काकाला आपली पूर्ण तयारी दाखवायला लागला। काकांकडून एक चॉकलेट घेऊन आम्ही शोभायात्रा बघायला गेलो आणि सर्व लेडीज छान डान्स वगैरे करत होत्या आणि आज सीताच्या गेटअपमध्ये आमची जानू दीदीच होती आणि आमच्या हिंगणीमध्ये तर श्रीरामनवमी खूप छान आणि सेलिब्रेट झाली आणि हा भगवा जिथे कुठेही दिसणं मनाला एकदम सेफ फील होतात। घरी आल्या आल्या लगेच ह्या रामलल्लाने ज्यूसवर ताव मारून घेतला। सो असा होता माझा रामनवमीचा व्लॉग। तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा सांगा आणि चला भेटूच उद्याच्या न्यू व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।